नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टी आर अकॅडमी यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा-टी-ई-टी पेपर 2 मधील विज्ञान विषयाचे अतिमहत्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. अतिशय महत्वाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. आपल्या चॅनलवरती महा-टी-ई-टी पेपर 2 मधील विज्ञान विषयाचे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज चालू आहे. जर तुम्ही पाठीमागचे व्हिडिओ पाहिले नसेल तर ते व्हिडिओ पाहून घ्या. विज्ञान विषयाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. याआधी 15 व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केलेले आहे. ते जर पाहिले नसेल तर ते व्हिडिओ पाहून घ्या. महा-टी-ई-टी 2026 विज्ञान विषयाचे अतिमहत्वाचे 30 प्रश्न. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, कवके गटातील वनस्पती कशा असतात? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, प्रजीवी किंवा मूर्तोपजीवी असतात. प्रश्न क्रमांक 2, फॉस्फरिक आम्लाची आम्लारी धर्मता किती असते? तर पहा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 असते. प्रश्न क्रमांक 3, एक चेंडू इमारतीच्या छतावरून खाली सोडला तर 3 सेकंदात तळाशी पोहोचतो, तर इमारतीची उंची किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 44.1 मीटर. प्रश्न क्रमांक 4, ग्लॉगी संकुलातील फुग्यासारख्या कोशांना काय म्हणतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पिट्टिका. 1 ग्राम मोल जड पाणी म्हणजे किती जड पाणी होय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 20 ग्राम. प्रश्न क्रमांक 6, जर पाण्याला 0 डिग्री सेल्सिअस पासून तापवले तर त्याचे आकारमान 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होते. प्रश्न क्रमांक 7, मानवामध्ये दुधाचे दात पडून पुन्हा येणाऱ्या दाताची संख्या किती असते? तर पहा प्रश्न, मानवामध्ये दुधाचे दात पडून पुन्हा येणाऱ्या दाताची संख्या किती असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 28 दाताची संख्या. प्रश्न क्रमांक 8, पाणी हे मूलद्रव्य आहे की संयुग? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, संयुग. प्रश्न क्रमांक 8, शुद्ध पाण्याचे पीएच किती असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 7. शुद्ध पाण्याचे पीएच 7 असते. प्रश्न क्रमांक 9, पीएच 7 पेक्षा कमी असल्यास द्रावण कसे असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अम्लीय. प्रश्न क्रमांक 11, पीएच 7 पेक्षा जास्त असल्यास द्रावण कसे असते? पीएच 7 पेक्षा जास्त असल्यास द्रावण कसे असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, क्षारीय. प्रश्न क्रमांक 12, अणूच्या केंद्रकात कोणते कण असतात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, प्रोटॉन व न्यूट्रॉन. प्रश्न क्रमांक 13, 27 डिग्री सेल्सिअस हे तापमान केल्विन मापन श्रेणीनुसार किती असेल? 27 डिग्री सेल्सिअस तापमान केल्विन तापमान श्रेणीनुसार किती असेल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 300 केल्विन. प्रश्न क्रमांक 14, पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो कारण? पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो कारण? पहा प्रश्न क्रमांक 15,
एलपीजी मध्ये उग्र वास असणारा कोणता पदार्थ मिसळलेला असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इथिल मरकॅप्टन. ध्वनी प्रदूषण कायदा 2000 नुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा किती आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 75 डेसिबल. औद्योगिक क्षेत्रातील दिवसा कमाल ध्वनी मर्यादा 75 डेसिबल निश्चित करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 17 फळांना आणि फुलांना मिळणारा नारंगी आणि पिवळा रंग कशामुळे असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वर्ण लौके. प्रश्न क्रमांक 18 पीएच प्रमाणालाच कोणते प्रमाण म्हणतात? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सोरेन्सन. प्रश्न क्रमांक 19 लाजाळूंच्या पानांची हालचाल कशी असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कंपुंचित. प्रश्न क्रमांक 17 जेव्हा वस्तू अंतर्वक्र आरशाच्या ध्रुव आणि मुख्य नाभीच्या दरम्यान ठेवली जाते तेव्हा तिची प्रतिमा कशी असते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आभासी सुलट आणि मोठी. प्रश्न क्रमांक 21 टायटन हा चंद्र आणि उपग्रह कोणत्या ग्रहाचा आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शनी. टायटन हा शनी ग्रहाचा सर्वात मोठा उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणती ऊर्जा सूर्याच्या ऊर्जेपासून प्रत्यक्ष मिळवली जात नाही? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूऔष्णिक ऊर्जा. भूऔष्णिक ऊर्जा पृथ्वीच्या अंतर्गत उष्णतेतून मिळते, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भूऔष्णिक ऊर्जा. प्रश्न क्रमांक 24 पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो कारण? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उच्च विशिष्ट उष्माधारकता. प्रश्न क्रमांक 25 चुंबकत्वाची खरी कसोटी प्रतिकर्षण ही आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 प्रतिकर्षण. प्रश्न क्रमांक 26 एलपीजी मध्ये उग्र वास असणारा कोणता पदार्थ मिसळलेला असतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इथिल मरकॅप्टन. प्रश्न क्रमांक 27 कोणत्या प्रकारच्या भिंगाचा वापर करून सूर्यप्रकाशात कागद जाळता येईल? कोणत्या प्रकारच्या भिंगाचा वापर करून सूर्यप्रकाशात कागद जाळता येईल? त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बहिर्वक्र भिंगाचा वापर करून सूर्यप्रकाशात कागद जाळता येतो. प्रश्न क्रमांक 28 आकाशाचा निळा रंग कशाचा परिणाम आहे? आकाशाचा निळा रंग कशाचा परिणाम आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आपस्करण. प्रश्न क्रमांक 29 मानवी शरीरात सर्वात लांब पेशी कोणती? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चेतापेशी. चेतापेशी शरीरातील सर्वात लांब पेशी आहे. प्रश्न क्रमांक 30 हा प्रश्न शेवटचा आहे. आपल्याला कान दुमडता येतो कारण? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्यामध्ये कास्ती असतात. बाह्य कान मुख्यतः कास्ती पासून बनलेले असल्यामुळे तो लवचिक असतो व सहज दुमडता येतो, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 त्यामध्ये कास्ती असतात म्हणून आपल्याला कान दुमडता येतो. तर अशा प्रकारे आपले इथं 30 प्रश्न झाले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. तर चला मग थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.